रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आलाय तर माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा। एखादी पोळी शिल्लकच खाल तर काय करायचं, चवीला फिक्क्या असलेल्या मिरच्या घ्यायच्या, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, नंतर त्याचे 4 भाग होतील असं कापून घ्यायचं। एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि याला थोडा वेळ परतायचं, 2 ते 3 मिनिटे। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा चमचा हळद टाकायची आणि 1 ते 2 मिनिटे परत परतून घ्यायचं आणि हे मिश्रण गार होण्यासाठी एका बाजूला ठेवायचं। आपण बनवत आहोत जेवणासोबत तोंडी लावायला लिंबातल्या मिरच्या। मिश्रण गार झालेलं आहे, आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं, त्यामध्ये 2 ते 3 लिंबाचा रस टाकायचा आणि तयार आहे जेवणासोबत तोंडी लावायला लिंबातल्या मिरच्या। तुम्ही कोणत्याही भाजीसोबत पोळीसोबत हे खाऊ शकता। चटणी आणि पोळीसोबत पण हे खूप छान लागतं आणि जेवणाचं पोटभर होतं। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा।